हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, फार्मसीच्या स्टुडंटसाठी खूपच इम्पॉर्टंट एक अपडेट आलेली आहे, ते म्हणजेच की तुमची कॅपराऊंडसाठी. विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी ॲडमिशन प्रोसेस अजूनसुद्धा पेंडिंग आहे आणि फार्मसी ॲडमिशन प्रोसेससाठी विद्यार्थी खूप जास्त इथं वेट करत आहेत. नेमकं कधी इथं कॅपराऊंड इथं सुरू होणार आहे, ठीक आहे. तर याचबद्दल एक ऑफिशियल अपडेट तुमच्यासमोर आली आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये इथं पाहूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटवरती जसं आपण येतो फार्मसीच्या, मला माहिती आहे की तुम्ही बरेच विद्यार्थी खूप दिवसाची एवढी वाट पाहता की कधी इथं कॅपराऊंड प्रोसेस इथं सुरू होणार आहे, ठीक आहे. कारण की रजिस्ट्रेशन तर अगोदरपासून सुरू झालं आहे आणि ते एक्सटेंडच इथं होत आहे, ठीक आहे. जसं आपण पाहू शकता इथं, जसं येतो ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर आपण जसं खाली जातो, तर खाली गेल्यानंतर इथं पाहू शकता आपल्याला अजून एक नोटिफिकेशन इथं दिसते. ते म्हणजेच की कोणती, पहा की रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म अँड व्हेरिफिकेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म हॅज बीन एक्सटेंडेड. म्हणजेच पाहू शकता 19 तारखेला म्हणजे काल ही नोटीस आली की बी फार्मसीची ॲडमिशन प्रोसेससाठी जी डेट्स आहेत त्या एक्सटेंड करण्यात आलेल्या आहे रजिस्ट्रेशनच्या, ठीक आहे. जसं आपण पाहू शकतो की इम्पॉर्टंट डेट्समध्ये गेल्यानंतर ज्या डेट्स आहेत त्या कोणत्या आहेत पाहू शकता. इथं डेट्स दिल्या आहे 7-8 पासून ते 25 सप्टेंबरपर्यंत. इथं 25 सप्टेंबर आता ही तुमची काय आहे, लास्ट डेट इथं सांगण्यात आलेली आहे की रजिस्ट्रेशन अँड डॉक्युमेंट अपलोड व्हेरिफिकेशन करण्यासाठी, ठीक आहे. 25-26 सप्टेंबर, ठीक आहे. तर आता पाहू शकता हे झाली. त्यानंतर तुमची जी मेरिट लिस्ट आहे, मेरिट लिस्ट सांगत आहेत 28 सप्टेंबरला इथं लागणार आहे म्हणून. कोणती, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर तुमचे फायनल मेरिट लिस्ट असते ते कधी लागणार आहे, 4 ऑक्टोंबरला, ठीक आहे. 4 ऑक्टोंबरला इथं लागणार आहे असं सांगण्यात येत आहे. तर आता तुमचे जे एक्सटेंड झाले आहेत ह्या सर्व डेट्स, तर आता फायनल मेरिट लिस्ट तुमची आलेली आहे 4 ऑक्टोंबरला. आता फायनल मेरिट लिस्ट नंतर असते तुमचा ऑप्शन फॉर्म फिलिंग, ओके. ऑप्शन फॉर्म फिलिंग नंतर असते तुमचा कॅपराऊंड 1चं अलॉटमेंट. मग आता ज्या ह्या डेट्स आपल्याला इथं दिलेल्या आहेत 4 ऑक्टोंबर ही फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे असं सांगण्यात येत आहे. जर ह्या डेट्स अशाच राहिल्या आणि पुढे एक्सटेंड झाल्या नाहीत, तर विद्यार्थी मित्रांनो मी सांगतो तुमचं कॅपराऊंड कधी होणार आहे. तर पहा, जर ह्या अशाच डेट राहिल्या तर 5 ते 6 ऑक्टोंबर या तारखेमध्ये तुमचा ऑप्शन फॉर्म भरणे तर सुरू होऊ शकते, ठीक आहे. ऑप्शन फॉर्मसाठी तुम्हाला कमीत कमी 3 दिवस तरी दिल्या जातील. 3 डेज तुम्हाला इथे मिळणार ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी. जेव्हा ऑप्शन फॉर्म भरून होईल, ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला 1 ते 2 दिवसानंतर एका दिवशी तुमचं इथं काय, कॅपराऊंड 1चं अलॉटमेंट इथं लागणार आहे. म्हणजेच असं कन्सिडर करा की तुम्हाला इथं 4 ऑक्टोबरला फायनल मेरिट लिस्ट लागली आणि त्यानंतर 5 किंवा 6 ऑक्टोबरला तुमचं इथं ऑप्शन फॉर्म भरणे सुरू होईल आणि 10 ऑक्टोबरच्या अगोदर तुम्हाला इथं तुमचा कॅपराऊंड 1ची अलॉटमेंट होऊन जाणार आहे. म्हणजे कॅपराऊंड 1 इथं लागणार आहे जर ह्या डेट्स इथं एक्सटेंड झाल्या नाहीत तरची गोष्ट आहे, ओके. आणि विद्यार्थी मित्रांनो, असेच तुमचं कॅपराऊंड 2 आणि कॅपराऊंड 3 पुढच्या महिन्यामध्ये 20 ऑक्टोबरच्या अगोदरच किंवा तोपर्यंत इथं होऊ शकतात आणि पूर्ण प्रोसेस फार्मसी ॲडमिशनची कंप्लीट होऊ शकते. पण जर ह्या डेट आता पुढे एक्सटेंड अजूनसुद्धा झाल्या तर विद्यार्थी मित्रांनो अजून तुमची इथं ॲडमिशन प्रोसेस एक्सटेंड होऊ शकते. जे आता मी डेट्स सांगितल्या एक्सपेक्टेड, तर त्यासुद्धा इथं नसू शकतात, ठीक आहे. मग आता पूर्ण एक्सपेक्टेड मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर ह्याच डेट्स आता राहिल्या तर तुमची ॲडमिशन प्रोसेस कॅपराऊंड ऑप्शन फॉर्म भरणे कधी सुरू होणार आहे म्हणून, ठीक आहे. तर अशाच पद्धतीनं होणार आहे. आता तुम्ही हा व्हिडिओ पुढे शेअर करा जेणेकरून तुमच्या फ्रेंडला सुद्धा ही माहिती होणार आहे. आणि फार्मसी ॲडमिशनबद्दल काही डाऊट असेल तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अजून खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ येणार आहे फार्मसी ॲडमिशन रिलेटेड, त्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल नोटिफिकेशन ऑनवरती सेट करा. थँक्यू वॉचिंग दी व्हिडिओ, स्टे कनेक्टेड. थँक्यू.